सेल्फ मेड. आज अचानक माझा वर्गमित्र अनिल जोशी पुण्यात भेटायला आला. सोबत एक बॉडी बिल्डर तरुण होता. हा माझा मुलगा आहे अनिरुद्ध. जर्मनीत प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग करतोय. अनिलने त्या बॉडी बिल्डर मुलाचा परिचय करून दिला. 23 वर्षांचा आहे. त्याला 10 भाषा येतात आणि रोज 1700 जोर आणि 1500 बैठका मारतो. बॉडी बिल्डिंगचा छंद आहे त्याचा. त्याने एक पुस्तक लिहिलंय, ते द्यायला आलोय. अनिलने परिचय पूर्ण केला. मी अवाक होऊन ऐकतच राहिलो. अनिलचा पुण्यात के जोशी प्रिंटर्स हा मोठा व्यवसाय. पुण्यातील अत्याधुनिक प्रिंटिंग प्रेस व दर्जेदार छपाईसाठी सुप्रसिद्ध फर्म. या उद्योजक परिवारातील 3ऱ्या पिढीतल्या मुलाला व्यायामाची इतकी गोडी कशी निर्माण झाली याचे मला आश्चर्य वाटत होते. मी उत्सुकतेने अनेक प्रश्नांची सरबत्तीस केली. लहान वयातच आजोबांकडून व्यायामाचा वारसा मिळाला. रोज 3-4 तास जोर बैठका व जिममध्ये घाम गाळून त्याने हे शरीर कमावले होते. कोणतेही स्टेरॉइड न घेता सातत्यपूर्ण सराव व आहारावर पूर्ण नियंत्रण करून त्याने हे शरीर सौष्ठव प्राप्त केले होते. कोणाही प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय केवळ यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याने हा छंद स्वांतसुखाय जपला होता. तालीम आणि मल्लविद्या या भारतीय व्यायाम प्रकारांविषयी त्याचे अफाट वाचन होते. विविध प्रकारचे दंड व बैठका तो लीलया करत होता. मुदगल फिरवण्यात त्याचा हातखंड होता. हे स्वयंशिक्षक घेत अनिरुद्ध अनेकांना आहार आणि व्यायामाविषयी मार्गदर्शन देऊ लागला. लग्न आदी समारंभात किंवा हॉटेलमध्ये तेलकट व गोड पदार्थ तो निग्रहाने टाळत होता. इतक्या लहान वयात रसनेवर ताबा मिळवणारा तो दृढ निश्चयी तरुण होता. सुख वस्तू घरातील युवकांमध्ये सहसा पाहायला न मिळणारा संयम त्याने आत्मसात केला होता. त्याचा अनुशानबुद्ध दिनक्रम ऐकताना मला आश्चर्यच वाटत होते. तो एक प्रचंड परिश्रमातून घडलेला सेल्फ मेड बॉडी बिल्डर होता. भारतीय व्यायाम पद्धतीविषयी त्याचा अभ्यास सुरूच होता. त्याने स्वतः देखील अनेक नवीन व्यायाम प्रकार विकसित केले आणि त्यांना भारतीय नावे दिली. वर्जदंड, विस्तृत दंड, अर्धपरिवृत्त दंड, स्कंदस्पर्श दंड, ऊर्ध्व बाहू बैठक, संकीर्ण बैठक, उद्दीर्ण बैठक, विपरीत सपाटे, 1-5 सपाटे असे हे काही नवीन व्यायाम प्रकार. हे सर्व त्याने तालीम डेक या पुस्तकात लिहून प्रकाशित केले आहे. हे पुस्तक काठसंग्रह रूपात असल्याने व्यायामाच्या वेळी ते सहज समोर ठेवता येतात. त्याचे हे अनुभवसिद्ध लेखन म्हणजे एखाद्या विद्यापीठाने PhD द्यावी असे अद्भुत संशोधन आहे. अनिरुद्ध आजच्या तरुणाईच्या रोल मॉडेल आहे. फिट इंडिया चळवळीचा ब्रँड अँबॅसेडर शोभावा असे त्याचे व्यक्तिमत्व आहे. अशा स्वयंप्रेरित तरुणाशी बोलले की आपल्यालाही प्रेरणा मिळते. जर्मनीत प्रचंड अभ्यास असूनही त्याच्या शरीर साधनेत तो खंड पडू देत नाही. आपण मात्र रोज नवे कारण देत व्यायामाला बुट्टी मारत असतो. याची मला त्याच्याशी बोलताना लाज वाटत होती. अवघ्या 23व्या वर्षी अनिरुद्धची ही साधना एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. वय लहान असले तरी अनिरुद्धविषयी मला प्रचंड आदर वाटला. त्याच्या या निश्चयी साधनेसमोर मी सहजच नतमस्तक झालो होतो. संजय मालपानी, संगमनेर.